हॅलो भक्ती, मी शनाया बोलते. आहे नंबर सेव माझ्याकडे. बोल, काय काम होतं? मला खूप आठवण येते तुझी. अरे बापरे, तुला माझी आठवण येते का? पण का ग, काय झालं? भक्ती, मला माहितीये तू चिडलीस म्हणून सरकॅस्टिक बोलतेस ग. हे बघ शनाया, चिडतात त्या माणसांवर जी आपली असतात, कळलं? तू केव्हाच दुरावलीस मला. प्लीज असं नको बोलू. मला खरंच खूप गरज आहे तुझी. मला प्लीज भेटतेस का? प्लीज. कशाला? भक्ती ऐक ना, प्लीज नको चिडू. प्लीज, मी खूप एकटी पडली का, माझ्यासोबत कोणीच नाहीये. हे बघ शनाया, चुकीच्या मार्गावर गेलं ना की हे असंच होतं. भक्ती प्लीज एकदा ऐक ना ग. प्लीज तू मला भेटल्यावर हवं ते बोल, हवं ते कोरड. मी काहीच नाही म्हणणार, पण एकदा मला भेट प्लीज प्लीज. हा ठीक आहे, उद्या सकाळी भेट, पण माझ्या शाळेच्या वेळेआधी. ओके थँक्स. मी भेटते तुला नक्की. बाय. हा आई. हो बरी आहे. हो मलाही बरं वाटतंय जरा आता. नाही झोपलंय बाळ. नानी आहेत ना. हो आणि महाजनी काकू पण आले आहेत शेजारच्या. हो मस्त ग एकदम. किती गोड आहे नाही हो. छान ग एकदम मस्त बाळ आहे बाई तुझं. किरकिर नाही, त्रास नाही. नाही हो ना, रात्री सुद्धा एकदा सुटते फक्त. हो का? बरं आहे बरं. तर आमचा अथर्व का नाही दिवसभर झोपा काढायचा, रात्रीचा पोट्ट जागरण करत राहायचा ना. अहो पण तुम्हाला माहितीये ना, या सवयी हळूहळू बदलतात मुलांच्या, हो की नाही? हो ना समिधा, तुला मात्र आता रोज भरपूर खाल्लं पाहिजे. हं? नानी म्हणत होत्या तू काही खात नाहीस, त्यांचं ऐकत नाहीस. हो ना ग समिधा, ते डाएट गीट बाजूला ठेवू ना ग. नाही मी डाएट नाही करत आहे काकू. हो मी नीट खातीये. हे नानींचं उगाच प्रेम आहे ना त्यांचं, म्हणून सारखं खायला घालतात. समिधा, बाळासाठी आईनं भरपूर खाल्लंच पाहिजे. हो ते खरंय. नाही पण मी एन्जॉय करते माझं बाळणपण. वेगळा अनुभव आहे. खूप शिकायला मिळतंय, खूप अनुभवायला मिळतंय. आणि नानी आहेतच ना माझे लाड करायला. बाळणपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच नाही का हो नानी? खरंय बाई. माझ्या गुरुच्या वेळेला तर खूप त्रास झाला तो बाई मला. हो ना, त्या मानेला ती नाळ गुंडाळली होती ना. डॉक्टर का म्हणे, एक तर आई वाचन नाहीतर बाळ वाचन. मी म्हटलं बापा देवा, माझ्या जीवाचं का व्हायचं ते होऊन जाऊ दे, माझ्या लेकराला वाचव बा. गुरु वाचला मा, मी वाचले. मला माहित आहे नानीजी, महाजनी काकू, गुरुचं नाव काढलं की तुम्हाला नाही ना आवडत. मी त्याबद्दल काही बोललेलं तुम्हाला नाही ना आवडत. पण खरंच सांगते, मला लेख म्हणून तारीफ नाही करत आहे बरं, पण गुरु खरंच बदलत आहे. अहो हा, सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, सगळ्यासाठी चहा मांडते, घरातला रात्रीचा कचरा असते का नाही त्या डब्बा पण तो बाहेर ठेवते, इस्त्री गिस्त्री करते, सगळं करते. बोलणं तुम्हाला नाही आवडत नाही, जाऊ रे, चल निघते. हा सरिताबाई, तसं नाहीये, पण आम्ही सगळे सहजासहजी गुरुवर विश्वास ठेवू शकत नाही. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की हे जे काय चाललंय ना, त्याच्यात तुम्ही राधिकाचा थोडा विचार करायला हवा. अहो तिचाच तर संसार जोडायचा प्रयत्न करत आहे ना मी खात्रीनं सांगते बरं. एक नाही एक दिवस ती भैताट शनाया या दोघांच्या संसारातून कायमची निघून जाईल. काय बरा, आणि मग सगळा बेल होईल. खरं आई, आलोय ग मी.
आला हा, वाटच पाहत होते रे. दमला नाही? हो पाणी देते हा. हो. थँक्यू आई. नाही, आईला थँक्यू बोलतेत का? बस चहा मांडते. नको नको आता कशाला लगेच चहा बिया, मी करतो ना, थोड्याने करून घेईन. आता नको. येतो मी थोड्याने. बर. आई आई हा काय काय झालं, काही विचारायचंय का? नाही ते अगं घुटमळतेस काय, काही बोलायचंय का, विचारायचंय का? एक गुरु, एक सांगशील का खरं खरं? काय आई? ती बैताड कुठे राहते आता? काय? ती बॅडपोट्टी. मला खात्री आहे गुरु, तुला सगळं माहित आहे. खरं खरं सांग बरं. आई मी खरं सांगतो, शनाया आमच्या मित्राकडे राहते. म्हणजे मी जसं इथे राहतो तसं ती त्याच्या घरी राहते. म्हणजे अजूनही तुम्ही भेटत आहात? फक्त ऑफिस मध्ये कलिग म्हणून. हे पाय बरं गुरु, मी तुला इथं आपल्या घरी घेऊन आले, तुला सगळं सगळं ऐकलं ना. तुला पैशाची मदत लागली तीही मी केली. आता माझं एक ऐकशील का रे? काय आहे? त्या पोट्टीचा नाद सोड बाबा. शनायाचा आणि माझा काही संबंध येत नाही. आम्ही फक्त ऑफिस मध्ये भेटतो आणि तेही कलिग म्हणून. आता बघ, आजच ऑफिस मध्ये राधिकानं तिला खूप झापलं, तिचा अपमान केला, पण मी नाही मध्ये पडलो. शनाया आणि माझ्यामध्ये आता काही राहिलेलं नाहीये. खरं सांगत आहे? हो आई. बस, मला एवढंच ऐकायचं होतं बरं त्या तोंडून. गुरु, मी देवाला सारखी साकडं घालत होते बरं. बाबा देवा, माझ्या पोराला त्या पोट्टीच्या तावडीतून सोडवलं पाय. छान खोटं बोलता तुम्ही. राधिका, आई अहो खोटं बोलून राहिले. अगं जो माणूस देवाच्या दारात सुद्धा खोटं बोलतो तो कुणाच्याही पुढ्यात खोटं बोलू शकतो. आई मी खरं सांगतोय. कुणाचा विश्वास असो नसो मला माहितीये, मी खरं सांगतोय. आणि आता कुणाचा नसेल विश्वास तर मी तरी काय बोलणार. नाही गुरु. नाही, ग्लास विसरून ठेवतो, कपड्यांच्या इकड्या घालायच्या. काय बरं झालं समाधान तुला? आई तुमचा गैरसमज होतोय. का गैरसमज बाई? काही गैरसमज वगैरे नव्हता बरं. एखाद्याला ना तानफाट्या म्हणून नाव पडलं की ते पडतेच पहा. पण सगळ्यात महत्वाचं असते ते विश्वास. आपण विश्वास ठेवायला पाहिजे का नाही? हा, विश्वास ठेवल्यानेच विश्वास वाढते बरं. जाऊ दे त्या विश्वासाच. बरं आई, मला उद्या पुरस्कार मिळतोय. हा, तुम्ही आणि बाबा दोघांनी यावं अशी माझी इच्छा होती. पण बाबा आता नागपूरला गेले. ते असते तर नक्की आले असते. पण तुम्ही उद्या याल ना? येईन बरं. थँक्यू आई. राधिका, मला तुझं कौतुक नसेल असं नाही बाई. ते खूप कौतुक आहे मला. पण तोही माझाच आहे ना. तो माझा मुलगा आहे, तू माझी सून आहेस. एकदा स्वतः माझ्या जागेवर येऊन पाय बरं, मग तुला कळेल माझी अवस्था का चालली आहे, ती कशी कोंडीत सापडली आहे मी ती. बोला राधिका मॅम, बोला. मॅम वगैरे एकदा आता तुला आता तेच ऐकायची सवय असेल ना. येस मॅम, नो मॅम, शुअर मॅम, म्हणून आपली एक जरा गंमत. तुझी मजा राहू दे. मी याकरता फोन केलाय की उद्याला आपल्याला अवॉर्ड फंक्शनला जायचंय. तू नक्की येतोयस ना? उद्या? हो उद्या. आता काय तुझं? अय ग राधा, सॉरी यार, म्हणजे ना माझ्या खूप इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत उद्या. सो हे बघ, उगीच ऍटिट्यूड देऊ नकोस. हा, अगं माझा ऍटिट्यूड सोड, पण उद्या ना तू जरासा ऍटिट्यूड देच. म्हणजे बघ, आता तुला एवढा मोठा अवॉर्ड मिळालाय, सो तुझं एखादं भाषण वगैरे असेल, सो त्या थँक्स गिव्हिंग भाषणात आहे ना, तुझ्यावर जे कोण टीका करतात ना, त्या सगळ्या लोकांना असं चोख उत्तर देऊन टाक. काय माझ्या भाषणामुळे काही लोकांचे डोळे उघडले ना तरी पुरेच आहे.
करेक्ट ग राधा. स्त्रिया पुढे गेल्या की त्यांची खिल्ली उडवणारे जे घाणेरड्या विचारांची लोक असतात ना, त्यांची तोंड बंद झाली पाहिजेत. बास असं काहीतरी दे मस्त भाषण. हा तसंच काहीतरी मनात आहे. बघूया, करते विचार. पण तू उद्याला यायचंय. अगं हो ग बाई, नक्की. बाय बाय. थँक्यू सो मच बघते. माहिती होतं काही झालं तरी तू मला भेटायला येशील. हे आणल्याबद्दल तर खूप थँक्यू. मला खरंच खूप भूक लागली होती. सना एक सांगू का तुला, हे सगळं एक ना एक दिवस होणार आहे मला आधीपासूनच माहित होतं आणि म्हणून तुला तेव्हा समजावायचं ना मी. एनिवे मला सांग, या सगळ्यात गुरुनाथ कुठे? तिथेच राहतो. म्हणजे गुलमोहर मध्ये ना? शना अजून काय व्हायची वाट बघतेस तू? तुला नाही कळत आहे का त्याचं प्रेम नाहीये तुझ्यावर? असं कसं आहे, म्हणजे एंगेजमेंट केली ना त्यांनी. हो, पण त्या गोष्टींना कुठलाही कागदोपत्री पुरावा नसतो शनाया. हे बघ, आत्ताही तू इतक्या टेन्शन मध्ये, इतक्या प्रॉब्लेम मध्ये आहे, पण तो आहे का तुझ्यासोबत? हा नाही, पण या सगळ्यात जास्त फॉल्ट राधिकाचा आहे ना. म्हणजे आता तिला हवी होती तशी तिची कंपनी तिला मिळाली. मला 4-4दा म्हणते की मला नकोय तुझा गॅरी. मग का इंटरफिअर करते, का त्रास देते आम्हाला? तिला ना आम्हाला तोडायचंच आहे. मग काय चुकीचं आहे यात त्यांचं? हा, आणि तू काय वेगळं केलंस शनाया? तू नाही गुरुनाथला त्यांच्यापासून वेगळं केलंस, तू नाही त्यांचा संसार उद्ध्वस्त केलास. मग ती काय यार, माझीच चूक दिसते का तुला नेहमी? मी एकटीच चुकीची आहे का? शनाया तुला अजूनही कळत नाही मी काय म्हणते ते. हे बघ, गुरुनाथचं जर खरंच तुझ्यावर प्रेम असतं ना, तर त्याने केव्हाच राधिकाताईंना डिवोर्स दिला असता आणि आता तो तुझ्या सोबत राहत असता. पण तो असं करतोय का? नाही. तो सतत स्वतःला सेव्ह करतोय शनाया, आणि तू त्याच्या मागे हो हो करतेस. पण डिवोर्स तर फाईल झालाय ना, म्हणजे कधी ना कधी होईलच डिवोर्स. मग वाट बघ. हा, कारण डिवोर्सला 2 ते 3 वर्ष लागतील, कदाचित त्याहून जास्त लागतील. तोपर्यंत तो राहील गुलमोहर मध्ये आणि तू राहा अशीच फुटपाथवर. मग ती ऐक ना, मी तुझ्याकडे येऊ राहायला? नाही या शनाया, अजिबात नाही. मी परत परत तीच चूक नाही करणार. मला वाटलं तुला भूक वगैरे लागली असेल म्हणून तुझ्यासाठी हे सगळं खायला आणलं, पण बस याच्यावर अजून माझ्याकडनं काही अपेक्षा करू नकोस तू, प्लीज. मग ती ऐक ना. शनाया नाही, तुला नाही कळत का? अगं किती दिवस तू अशी रडत बसणार आहेस? हा, आणि काय करणार आहेस? तो गुरुनाथ निघून गेल्यानंतर त्याच्या मागे काही भीक मागत बसणार आहेस का तू? तुला स्वतःचं असं अस्तित्व आहे की नाही शनाया? हे बघ, ज्या राधिकाताईंना तू गुड फॉर नथिंग आणि बावळट म्हणायचीस ना, त्या आज एका कंपनीच्या मालक आहेत आणि तू ही अशी रस्त्यावर आली आहेस. या सगळ्याची जाणीव मी तुला तेव्हाच नव्हती का करून दिली शनाया? सेकंड वुमनला समाजात काहीही स्थान नसतं हे मी तुला तेव्हाच नव्हतं का समजावलं? शनाया तुला कसं कळत नाहीये, तो गुरुनाथ फक्त वापर करतोय तुझा, आणि आता त्याच्या नाकातोंडात पाणी जातंय म्हटल्यावर तो तुझ्याच डोक्यावर पाय ठेवून पसार होतोय. आणि राहिला प्रश्न राधिकाताईंचा, तर मला नाही वाटत त्या तुला इतक्या सहज सोडतील. त्यांच्या संसाराची दुर्दशा केलीस तू शनाया. त्या तुला अजून त्रास देऊच शकतात, तुझा अपमान करू शकतात, पावलं पावली तुला तुझी जागा दाखवून देऊच शकतात. आणि याआधी जेव्हा जेव्हा हे सगळं झालंय ना, तेव्हा तू गुरुनाथच्या मागे लपलीये. आता गुरुनाथच नाहीये. आता काय करणार आहेस तू? हे बघ शनाया, ऐक माझं. हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू पुण्याला आईकडे जा आणि पुन्हा एकदा नव्या आणि चांगल्या आयुष्याची सुरुवात कर. हा, हॅलो. अरे यार, याला काय झालं? हा हॅलो. हा हॅलो केडी, मी बोलतोय. अरे माहिती आहे रे, बोल. केडी यार, एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय? हो. अरे वा. म्हणजे आता काय झालं पुन्हा? ही शनाया काही ऐकूनच घेत नाहीये. मी कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी समजूनच घेत नाहीये. ती कुणाचंच ऐकत नाहीये यार, ते मलाही माहितीये.
पण तिला नीट समजावून सांगायला हवं ना. तेरे को पता आहे ना, ती लहान मुलीसारखी आहे रे. लहान मुलांना आपण कसं समजवतो, अल्ले सोना, अल्ले बच्चा, काय आहे तुला, शॉपिंग करायची आहे, मग पैसे द्यायचे आणि शॉपिंग करायला द्यायचं, संपलं. हो, तुला काय वाटतं मी हे असं समजून सांगितलं नसेल? आता गोष्टी एवढ्या सोप्या नाही राहिल्या बाबा. ती आता काही समजूनच घेत नाही, चिडलीये माझ्यावर, काही ऐकतच नाहीये. हा, काय म्हणते ती? मी इथे राहायला आलोय हे तिला आवडलेलं नाहीये. ते तर कुणालाही आवडणार नाही ना यार. तू पण म्हणजे ना, हे बघ, तुझ्या बरोबर राहून राहून ना तिला अगदी पॉश लाईफ जगायची सवय लागली होती. आता कसं जगते ती, मग हे होणारच ना. अरे हो, पण आता हे सगळं करणं कसं शक्य आहे? या ऑफिसच्या आणि या डोक्यावरच्या केसेसच्या भानगडीतून सुटायचं असेल ना, तर आता घरामध्ये मला सगळ्यांची चांगलं वागावं लागेल. मी कसा चांगला आहे आणि शनायाशी माझे संबंध कसे आता बिघडलेत हे सतत मला त्यांना प्रूव्ह करावं लागेल. अरे पण असं कसं होणार आहे यार? किड्या, प्लीज यार, तुला तर काही अशक्य नाहीये. बघ ना तू जरा, समजाव ना तिला. अरे तिला समजावणं कठीण आहे यार गुरु. किडी यार, तुला कुठली गोष्ट कठीण असते? प्लीज यार, ट्राय टू अंडरस्टँड. मी अडकलोय. अरे मी पण अडकलोय यार. माझ्याकडे पैसे नाहीये आणि शनायाला समजायचं म्हणजे पैसे लागतात ना. पिझ्झा, नूडल्स, कॉफी सगळं कुठून आणू यार मी? किडी, आतापर्यंत तुला कधी नाही म्हटलोय मी, तुझे कुठले पैसे थकवलेत मी? किडी, तू आत्ताच बघ ना, आपण पुढचं पुढे बघू ना. अरे ठीक आहे यार, करतो मी, पण हे बघ, गरज सरो वैद्य मरो असं करायचं नाही. हा, आता मी पैसे खर्च करतोय, इंटरेस्ट सहित परत घेईल. बस का, आतापर्यंत हेच ओळखलंस मला? चल ना प्लीज यार, तू समजाव ना जरा तिला. चल चल, मी निघतो आता, जरा गडबडीत आवरायचंय अजून मला. आता कुठे चालला? आज बाबा मोठा दिवस आहे. आज मिसेस राधिका सुभेदार मॅडमचा गौरव समारंभ आहे, तिकडे जायचं. ओ वाव, केड्या. काय राव. हा, चला चला, ठेवा ठेवा फोन. हा, चल चल, बाय, मला रेडी होतो. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या प्रमुख अतिथी मिसेस वीणा जगन्नाथ आणि दीक्षित मॅडम, या दोघींचं मी सर्वप्रथम स्वागत करते. ह्या दोघी अत्यंत मोठ्या सोशल वर्कर आहेत. यांच्या बऱ्याच सेवाभावी संस्था देखील कार्यरत आहेत. खरं तर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे सूर्याला दिवा दाखवल्यासारखंच आहे. तर ह्या दोघींचंही मी आमच्या संस्थेतर्फे स्वागत करते. आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी एका कर्तृत्ववान स्त्रीचा सत्कार केला जातो. गेल्या वर्षी वीणा जगन्नाथ यांचा ह्याच स्टेजवरती सत्कार केला गेला होता त्यांच्या अद्वितीय कार्याबद्दल. आणि ह्या स्टेजवर आज त्यांच्या हातून अशा एका स्त्रीचा सत्कार करणार आहोत जिने जगाला दाखवून दिलं की मनात जिद्द आणि मेहनत करण्याची जर इच्छा असेल तर ह्या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अत्यंत कमी कालावधीत यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या सौ राधिका सुभेदार